जय शिवराय. आज आपण भेट देणार आहोत रायगड जिल्ह्यातील सुरगड या किल्ल्यास. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वत रंगातून विखुरलेला एक पर्वती किल्ला म्हणजे सुरगड. सुरगड किल्ल्याचे पायथ्याचे गाव रोहा शहराजवळ रायगड जिल्ह्यातील घेरा सुरगड गावातून सुरगडावर जाण्यासाठी जंगलातून पायवाट आहे. पायवाट अतिशय ठळक व मळलेली असून चुकण्याची शक्यता नाही. थोडं पुढे गेल्यास ओढा लागतो. ओढा ओलांडला की डाव्या बाजूला एक विहीर लागते आणि इथूनच पठारावर पोहोचता येते आणि इथूनच ही चढण चालू होते. सुरगड किल्ल्याचे एकूण ट्रेकिंगचे अंतर 6 किलोमीटर आहे. ट्रेक पूर्ण करण्यासाठी आणि किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला 4 तास लागतील. थोडं पुढे गेल्यास चढण चढली की आपण पठारावर पोहोचतो आणि ह्या पठारावरूनच आपल्याला सुरगड किल्ला आणि त्याचे 2 बुरुज निहाळता येतात. पठारावरून डाव्या बाजूच्या पायवाटेने पुढे गेल्यास एक रस्ता अंसाई देवीच्या मंदिराकडे जातो तर दुसरा गडाच्या दिशेने जातो आणि साधारणपणे तासभर चढल्यानंतर आपण एका घरीत येऊन पोचतो. हाच पूर्वीच्या काळातील राजमार्ग आहे. या घरीत तुम्ही जात असताना तुम्हाला समोरच एक गुहा दिसेल. जर तुम्ही कुतूहलतेने पाहाल आणि आतमध्ये जाल तर तुम्हाला समजून जाईल की ही गुहा एक धबधब्याचं उगमस्थान आहे आणि तुम्ही आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ते तुम्हाला तसं दिसूनही येईल. हाच पूर्वीच्या काळातील राजमार्ग आहे जो कर्नल प्रॉथरच्या काळात उद्ध्वस्त करण्यात आला होता. आणि पुढे हा जो छोटा कातळ टप्पा दिसतोय हा पार करून आपल्याला गडावर प्रवेश होतो. ह्या टप्प्यावरून जात असताना आपल्याला खूप सांभाळून जावे लागते. इथे चढण्यासाठी एक दोरी बांधलेली आहे आणि तिच्या मदतीनेच आपल्याला वर चढावे लागते. शिलाहार राजांनी सुरगड किल्ला बांधला आणि नंतर अहमदनगरच्या निजामाने तो सांभाळला. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची पुनर्बांधणी केली आणि शंकरजी नारायण सचिव यांनी राजारामांच्या राजवटीत जंजिराच्या सिद्दीकडून किल्ला ताब्यात घेतला. बाजीराव पहिल्याने 1733 मध्ये किल्ला परत मिळवला. पेशव्यांच्या राजवटीत या किल्ल्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी केला जात असे. सूर्याजी हे किल्ल्याचे शिल्पकार होते आणि तुकोची आदिवास गडाचे राजपाल होते. सुरगड हा युद्धाच्या वेळी तोफखाना वापरण्याची सोय नसताना बांधलेला एक प्राचीन किल्ला आहे. त्यानंतर कर्नल प्रॉथरने फेब्रुवारी 1818 मध्ये पेशव्यांच्या ताब्यातून हा किल्ला घेतला आणि त्यानंतर तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धादरम्यान सुरगडसह या भागातील इतर किल्ले ब्रिटिश इंडिया कंपनीकडे गेले. हा कातळ टप्पा पार केल्यानंतर आपला गडावर प्रवेश होतो. तेथे उजव्या बाजूला एक हनुमानाची मूर्ती आहे. मिशी आणि कमरेला खंजीर असलेली हनुमानाची मूर्ती असून पायाखाली पनवती राक्षसीला चिरडलेले आहे. हनुमानाचे शेपूट माथ्यावर आहे. अशीच हनुमानाची मूर्ती आपल्याला रसाळगड, तिकोना आणि मुल्हेर या गडांवर पाहावयास मिळते. ही मूर्ती पाहिल्यानंतर मारुती स्तोत्रामधील पुच्छते मुरळीले माथा या ओळीची आठवण होते. पुढे गेल्यानंतर आपल्याला माचीवर जाण्याआधी एक उजव्या हाताला जाणारा एक रस्ता दिसतो. हा रस्ता आपल्याला हनुमान टाकाकडे घेऊन जातो. हनुमान टाकातील पाणी खूप स्वच्छ आहे आणि हे टाक साधारणपणे 15 फूट बाय 10 फूट एवढं आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे. गलीच्या डावीकडून चढत गेल्यास पहिल्यांदा आपल्याला कुंडलिका नदीचं पात्र
आणि घनदाट अरण्य असं विहंगम दृश्य पाहावयास मिळतं. इथूनच गोसाळगड, अवचिटगड, मिऱ्याडोंगर, मिरगड पाहायला मिळतात. भिऱ्याला उगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कुर्लई जवळ मिळते. प्राचीन काळापासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल ताम्हाणी, तळघाट इत्यादी मार्गाने घाटमाथ्यावरील बाजारपेठ जात असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. कुंडलिका नदीच्या मुखावर असलेला कुर्लई किल्ला आणि रेवदंडा किल्ला व नदीतून तिच्या खोऱ्यातून जाणाऱ्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी तळा, घोसाळगड, सुरगड इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. पुढे आल्यानंतर आपल्याला मंदिराचे अवशेष पाहावयास मिळतात. हे एक हेमाडपंथी मंदिर असून या मंदिरात महादेवाची पिंड आणि भैरव आणि भैरवीची मूर्ती पाहावयास मिळते. तसेच या मंदिरात उजव्या बाजूला धान्य दळण्याचे जाते आणि दिवा सुद्धा ठेवलेला आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूस दारू कोठार पाहावयास मिळतं. हे दारू कोठाराचे अवशेष अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत असल्याचे पाहावयास मिळते. त्यानंतर थोडे पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला हेमाडपंथी मंदिराचे दगड वापरून बनवलेले दगडी सिंहासन पाहावयास मिळते. ह्याच्याच पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला 2 पाण्याचे टाक दिसतील. ह्या पाण्याच्या टाकीवरून पुढे चालत गेल्यास आपल्याला ह्या सुरगड किल्ल्याच्या घेऱ्यातील सुंदर परिसर पाहावयास मिळेल. त्यानंतर आपण पुढे कातळावरून चालत गेल्यास
पायवाट्यावर एक समाधी पाहावयास मिळते. ती कोणाची याची नोंद नाही. पुढे याच पायवाटेने आपण जंगल मार्गाने खाली उतरतो. हा गडाचा चोर मार्ग इथून जातो. गडाच्या खाली असणारे हे एक पाण्याचं टाकं आहे. गडावर येत असताना कातळाच्या पुढे चालत आल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला मारुतीरायाचं शिल्प पाहावयास मिळेल. किंवा तुम्ही गडावरून ढालकाठी बुरुजावरून चोर मार्गाने जर खाली उतराल तर तुम्हाला पहिल्यांदा अंसाई देवीचं मंदिर लागेल. त्यानंतर हे मारुतीरायाचं शिल्प तुम्हाला रस्त्याला लागेल. तर चला आपण पहिल्यांदा मारुतीरायाचं शिल्प पाहू. हे शिल्प पाहिल्यानंतर थोडे मागे आल्यानंतर पुढे हा रस्ता अंसाई देवीच्या मंदिराकडे जातो. अंसाई देवीच्या मंदिरात तुम्हाला शिवकालीन तोफ पाहावयास मिळेल आणि अंसाईची मूर्ती एका दगडी सिंहासनावर कोरलेली पाहावयास मिळते. त्याच्या बाजूला असणारे दीपस्तंभ. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.